खासदार सुप्रिया सुळे बोलतायत, थेट जाऊया. ते त्याच्यातले तज्ञ आहेत, कारण का कोविडमध्ये ज्याचा नंबर पहिला आला तो नॉर्मलमध्ये तर सुपर फास्टच येईल. त्यामुळे भैयांनी ही कृपा करून ह्या जबाबदारी ह्या शेतीची घ्यावी. दुसरं की महिला सुरक्षितता विषय अतिशय गांभीर्याने आपण घेतला पाहिजे. आपल्याला आता तुम्ही विचाराल कसं हे करणार. जेव्हा कैलासवासी माझे बंधू आर पाटील राज्याचे उपमुख्यमंत्री आणि होम मिनिस्टर होते तेव्हा तुम्हाला भीती वाटायची का? होता की नाही सक्षम गृहमंत्री या राज्यात? मग तसाच गृहमंत्री आता पुन्हा होईल आणि ह्या राज्यातली प्रत्येक महिला जेव्हा केव्हा तिची मुलगी घरी बाहेर जाईल त्या आईला कधीही चिंता वाटणार नाही की माझी मुलगी घरी किती वाजता येईल आणि काय येईल. त्यामुळे गृह मंत्रालय आणि त्याचं काम आणि महिला सुरक्षितता देशमुख साहेबांनी ह्याच्यात खूप चांगलं काम केलेलं आहे. तर माझी देशमुख साहेबांना विनंती आहे. कोणी मग देशमुख साहेबांनी काय संपली होती? गुंडागर्दी. पण आता तर नागपूर क्राईम कॅपिटल ऑफ महाराष्ट्र झालंय पुन्हा एकदा. तो तुमचा गृह मंत्रालयाचा प्रॉब्लेम आहे. ते जेव्हा जेव्हा गृहमंत्री होतात ना तेव्हा तुमच्या नागपूरमध्ये क्राईम वाढतो. आता मी म्हणत नाही, डेटा म्हणतोय ना, तर परत माझ्यावर आरोप कराल. डेटा म्हणतोय तसं. त्याच्यामुळे ती जर तुम्हाला मान्य असेल तर आपण देशमुख साहेबांना विनंती करू की तुम्ही एक मोठा प्लॅन करा की ह्या राज्यातली प्रत्येक महिला सुरक्षित कशी राहील ह्याच्यासाठी त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं. आणि एकल महिलांबद्दल जेव्हा आपलं राज्य येईल, ह्या राज्यातली जी महिला एकल आहे, मग ती कदाचित विधवा असू शकेल, ती इथं काही असू, ती काय असेल, जी महिला एकल असेल तिच्यासाठी एक पॉलिसी केली जाईल, तिला आधार दिला जाईल. इथे निर्मलाताई व्यासपीठावर बसलेल्या आहेत, त्यांनी ऑलरेडी त्याच्यावर एक पॉलिसी तयार केलेली आहे. आपल्याकडे एकल महिलांसाठी पहिली पॉलिसी करणारं राज्य हे आपला महाराष्ट्र असेल. आणि कुठलीही महिला त्याच्यानंतर स्वतःला मी एकटी असं म्हणणार नाही. त्याच्यासाठी यंत्रणा उभी करू. त्याचा सगळा प्रोजेक्ट निर्मलाताईंकडे तयार आहे. त्याची फक्त अंमलबजावणी करणं गरजेचं आहे. आणि प्रत्येक जिल्ह्यात नाही, प्रत्येक तालुक्यामध्ये तुमच्या हक्काचं बचत गटासाठी मार्केटिंगसाठी एक यंत्रणा उभी राहील. त्याच्यात तुमचा ठरलेला दिवस असेल, वार असेल, तिथे तुमच्या हक्काचं दुकान असेल. त्या दुकानाचं पहिलं वर्ष आम्ही भाडं भरणार नाही, पण एक व्यवसाय म्हणून आपण बघूया. आणि जर वर्षभरात स्वतःच्या पायावर उभं राहिलो तर सरकारला आपण भाडं देऊ, पण आम्हाला तो गाळा द्या. आम्ही स्वाभिमानी महिला आहोत, आम्हाला कोणाचं काय फिकट नको. आम्ही पैसे कमवू आणि सरकारलाही मदत करू. पण ह्या सगळ्या असे अनेक धोरणं हा कार्यक्रम आपल्याला करायचा आहे. आपण राजकारणात फक्त त्यांचा टीका करण्यासाठी आलेलो नाही आहे. आपण काय लोकांना देणार ह्याच्यात आपल्यामध्ये क्लॅरिटी असली पाहिजे. त्याच्यामुळे आपण एक कार्यक्रम ठरवूया आणि तो कार्यक्रम घेऊन सर्वसामान्य मायबाप जनतेच्याकडे जाऊया. एक चांगली संघटना ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहे. आपला विचार पक्का आहे. आणखीन एक मी गोष्ट तुम्हाला सांगून माझं भाषण संपवते की हे म्हणत असतात की लेक लाडकी. कुणाला सांगता येते? हे महिलांचा द्वेष करणारा पक्ष आहे. मी फार जवळून त्यांना दिल्लीमध्ये पाहते. कुठल्याही महिलेला काही न्याय देत नाही. आता पार्लमेंटची बिल्डिंग उघडली, एका महिलेचा मान होता ती बिल्डिंगला ओपनिंगला जायचं. दिला का तो मान महिलेला? नाही दिला तो मान. त्याच्याबरोबर नुसतं नाव. आता मी विचार करत होते, आमच्या सुषमा स्वराज त्यांना एकदा तिकीट कापलं, सुमित्रा महाजनांना तिकीट परत नाही दिलं, पंकजाताई पूनम ह्या सगळ्या लेखीच आहेत ना, आणि लाडक्या लेखीच होत्या त्यांच्या वडिलांच्या. मग त्यांच्यावर ज्या पद्धतीने अन्याय चालला, आणि मी राजकीय बोलत नाही हा, ती कुणाची तरी मुलगी आहे, राजकारणाच्या वेळीच राजकारण, पण माणुसकी आहे का नाही? पण ह्यांच्यात माणुसकी नाही आहे, हा भाग वेगळा. कारण का त्यांचा सगळा वेळ पक्ष फोड, कुटुंब फोड ह्याच्यातच जात असतो. त्याच्यामुळे त्यांना बाकीच्या कशासाठीच वेळच नसतो. त्याच्यानंतर आपल्या रोहिणीताईंची बहीण, ती पण कुणाची तरी लाडकी लेकच आहे. तिच्या नवऱ्याला 2 वर्ष जेलमध्ये गिरीशची कुठलीही चूक नसताना खडसे साहेबांना त्रास द्यायचा म्हणून त्यांच्या लाडक्या लेकीच्या नवऱ्याला जेलमध्ये टाकलं. असलं राजकारण करायचं आहे का आपल्याला? त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी. मेधाताई कुलकर्णींचं तिकीट कापलं की नाही? त्याच्यानंतर ह्यांचाच जळगावचं, तिथे स्मिता वाघ नावाच्या एक महिला होत्या, त्यांना तिकीट दिलं होतं, ते कापून मला वाटतं त्या उमेश पाटलांना दिलं. करेक्ट? आणि उमेश पाटलांवर आता अट्रॉसिटी झाली आहे, माहिती आहे ना, त्या डीनला काहीतरी जाऊन करायला लावला उद्योग. हे असलं जे घाणेरडं राजकारण आहे ना, हे राजकारण आपल्याला बदलायचं आहे. आणि
सुसंस्कृत महाराष्ट्राचं, तुम्ही चव्हाण साहेबांच्या नावाच्या वास्तूमध्ये बसलेला आहात. इतका सुसंस्कृत नेता या देशामध्ये नाही, जसे संस्कार आज आपल्याला चव्हाण साहेबांचे आहेत. त्यांचं नाव घेऊन आपण समाजकारण राजकारण करतो. त्या चव्हाण साहेबांनी नेहमी सुसंस्कृतच राजकारण केलं आणि कधीही सुडाचं राजकारण केलं नाही. आदरणीय पवारसाहेब माझे वडील म्हणून नाही, पण इतक्या लोकांनी त्यांच्यावर टीका केली आणि आजही करतात, पण ते कधीच काही बोलत नाहीत. मी त्यांना म्हणते कधीतरी, उत्तर द्या, उत्तर द्या. सायलन्स हॅज अ बिग पॉवर. हे आपल्याला पण शिकायचं आहे. गप्प बसण्यात एक खूप मोठी ताकद असते. पण एकच आहे, ते इतकं कमी बोलतात, मग आपल्याला बोलायला लागतं. नाही तर ह्यांचं कसं चॅनल चालणार? कारण का मग सगळे चॅनलवाले हेच बोलणार, पवारसाहेब गप्प बसणार, मग स्टोरी कशी पुढे जाणार? त्याच्यामुळे जितेंद्र आव्हाड, आम्ही थोडं थोडं बोलत असतो मधून अधून. जयंतराव थोडं बोलतात, देशमुख साहेब थोडं बोलतात, भैया इतकं बोलत नाहीत ना. ते विषय ते आपले अकॅडमिक कसं असतं, आपले सगळ्यांचे रोल ठरलेले असतात. त्याच्यामुळे मगाशी पण ते बोलताना ते खून हत्या वगैरे असं बोललं नाही. ते काय म्हणाले त्यांच्या स्वभावाप्रमाणे की जर अडचण होती आरोग्य खात्यात. अरे कसलं आरोग्य खातं? त्या आरोग्य खात्याच्या मंत्र्याला सांग राजीनामा दे. काय लावलं इकडे? पाहिजे की नाही राजीनामा त्या मुख्यमंत्र्यांना? मग करा पास. ते तुमच्या घरातली 12 मुलं गेली असती ना, मग आठवलं असतं. दुसऱ्याची जातात म्हणून यांना काय, या गरीबाला काय किंमत नाही या राज्यामध्ये? तुमच्या राज्यात नसेल, पण आमच्या राज्यात केंद्रबिंदू हा तो शेवटचा गरीब माणूस असेल. हे मोठे मोठे नसतील. आणि आत्ता जे आम्हाला सुनवतात ना गोष्टी, ते गटतटवाले, त्यांना मला एक गोष्ट सांगायची आहे. खरं मी नाव घेणार नव्हते, पण ते असं उगाच काहीतरी बोलत असतात म्हणून सांगते की त्यांनी महिलांच्या बाबतीत बोलू नये. म्हणजे भारतीय जनता पक्षाने बोलूच नाही आणि त्यांचे चिंटू मिंटूंनी पण कोणी बोलू नये. कारण का ते आमच्यावर जेव्हा टीका करतात पण त्यांना महिलांबद्दल किती प्रेम आहे याचं उदाहरण मी तुम्हाला सांगते. जेव्हा महिला विधेयक पास होत होतं ना, ह्या राज्यातले जे पक्ष आहे ना, ट्रिपल इंजिन सरकार, या ट्रिपल इंजिन सरकारचा एक महत्त्वाचा घटक आहे. त्याचे ते स्वतःला अध्यक्ष म्हणतात. त्या अध्यक्षांनी मतदानाच्या वेळीस ते महिला मतदानाला हजर नव्हते. आरतीला गेले होते मुंबईमध्ये येऊन, पण महिला विधेयकाला हजर नव्हते. तुम्हाला असा पक्षाचा अध्यक्ष पाहिजे का असा पक्षाचा अध्यक्ष पाहिजे? हा निर्णय महाराष्ट्राने घ्यायचा आहे. आणि हा महाराष्ट्राचा निर्णय मी खरं सांगते तुम्हाला, जेव्हा मी बघितलं, मला माहिती पण नव्हतं, मी कशाला मागे वळून बघते कोण मागे बसलंय. कारण का मला